नमस्कार मित्रांनो. तर मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार सहकारी संस्था, उद्योजक आणि संबंधित विभागासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा GR जारी केला आहे. या नवीन निर्णयामुळे जलाशय आणि तलाव ठेक्याने देण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. तर हा GR नेमका काय सांगतो, कोणते नियम बदलले आहेत आणि याचा फायदा कोणाला होणार आहे, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा पूरक शासन निर्णय 24 जुलै 2026 रोजी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने जारी केला आहे. यापूर्वी 3 जुलै 2019 रोजी जलाशय व तलाव मत्स्य व्यवसायासाठी ठेक्याने देण्याचे धोरण लागू करण्यात आले होते. मात्र त्या GR मधील अट क्रमांक 11 आणि 13 स्पष्ट नसल्यामुळे अनेक न्यायालयीन वाद निर्माण होत होते. त्यामुळे शासनाने आता त्यामध्ये सुधारणा केली आहे. तर महत्त्वाचे बदल. तर नंबर 1, 2022 चे शुद्धीपत्रक रद्द. 3 जानेवारी 2022 रोजी जारी केलेले शुद्धीपत्रक शासनाने रद्द केले आहे. नंबर 2, अट क्रमांक 11 मध्ये सुधारणा. महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाकडे हस्तांतरित केलेल्या जलाशय व तलावांनाही ठेका धोरण लागू राहील. परंतु महामंडळ ही स्वायत्त संस्था असल्यामुळे किमान ठेका रक्कम स्वतःच्या धोरणानुसार निश्चित करू शकेल. सर्व ठेके खुल्या ई-निविदेद्वारे देऊ शकेल. नंतर नंबर 3, अट क्रमांक 13 लागू नाही. 2019 च्या GR मधील अट क्रमांक 13 महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाला लागू राहणार नाही. मात्र महामंडळाने खाजगी किंवा सार्वजनिक सहभागातून प्रकल्प राबवायचा असल्यास शासनाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असेल. आणि नंबर 4, निर्णयाची अंमलबजावणी. तर हा पूरक शासन निर्णय 3 जानेवारी 2022 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला आहे. तर कोणाला फायदा? तर मत्स्य व्यवसाय करणाऱ्या संस्था, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ, जलाशय व तलाव ठेक्याने घेणारे इच्छुक आणि ई-निविदा प्रक्रियेत सहभागी होणारे उद्योजक. तर या GR मुळे जलाशय आणि तलाव ठेक्याने देण्याच्या प्रक्रियेत अधिक स्पष्टता आली आहे. महामंडळाला काही निर्णय घेण्याचे अधिक स्वातंत्र्य देण्यात आले असून सार्वजनिक खाजगी प्रकल्पांसाठी शासनाची पूर्व परवानगी आवश्यक राहणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.